नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला ब्लाऊज विषयी एक माहिती मी सांगते. तर आपण ब्लाऊज शिवत असताना काय होते, तुम्हाला काय काळजी घ्यायची मी सांगते. म्हणजे पॅटर्न विषयी आता बऱ्याच महिला म्हणजे पॅटर्न विकायला निघालेत म्हणजे कागदाचे पॅटर्न. तर ते पॅटर्न म्हणजे कधी-कधी काय होते तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही पॅटर्न घेताय, पण कधी घ्या पॅटर्न हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे आता म्हणजे घरी पण शिवतात बऱ्याच जणीकडे मशिनी पण आहेत. परत पॅटर्नवर पण शिवतात किंवा स्वतः पण शिवतात. पण पॅटर्न कधी घ्यायचं तुम्ही हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला बेसिक शिकावं लागते. बेसिक ब्लाऊज, पिशवी किंवा कोणतंही तुम्ही पहिल्यांदा शिकताना आधी पहिल्यांदा मशीन येणं महत्वाचं आहे. माप लक्षात येणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला असे दुसरे ब्लाऊज येतात साधे ब्लाऊज किंवा फोर ब्लाऊज, कटोरीचे ब्लाऊज आणि हे ब्लाऊज शिवून तुमची ज्यावेळेस प्रॅक्टिस होईल, कारण कोणत्याही कामाला पहिल्यांदा प्रॅक्टिस महत्वाची आणि तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला भरपूर येते किंवा तुम्ही भरपूर शिवले, तुम्हाला अनुभव आलाय, की समजा असं माप टाकल्यावर हे असं होतंय, असं गळ्याचं टाकल्यावर असं होतंय, असा मुंडा टाकल्यावर अशा प्रकारे होतंय, की ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ना, की हे असं केल्यावर असं होतंय. ज्यावेळेस तुमचे त्यातले बारकावे लक्षात येतील ना, कारण कोणत्याही कामामध्ये आता तुम्ही बांधकामाचं घ्या किंवा दुसरं फर्निचरचं काम घ्या, कोणतंही काम घ्या, शेतीचं काम घ्या. ज्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही बारकावे शिकताल किंवा बारीक निरीक्षण करताल, की हे असं केल्यावर असं होतंय. आता शेतकऱ्याला सांगावं लागतं का, ह्यावेळेस ही पेरा, हे आता गवत आले, ह्यावेळेस ही खत टाका. त्याप्रमाणे त्याचं पण आहे, की तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला समजेल, की अशा पद्धतीने असं केल्यावर कारण तुम्ही जर पहिल्यांदाच जर ते मापं मागवली आणि तुमच्या लक्षात आलं नाही समजा हे असं टाकायचे, हे असं केल्यावर इथं कमी करायचे किंवा जास्त करायचे किंवा असं केल्यावर गळा मोठा होतोय, असं केल्यावर गळा बारका होतोय. मग त्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न घेतलेलं हे महत्वाचं आहे. तोपर्यंत तुम्ही पेपर पॅटर्न जर घेतलं, तर तुम्हाला हे म्हणजे लवकर समजणार नाही. मग त्यासाठी आधी तुम्हाला शिवणकाम हे करणं, प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. मग मला हे त्या काय की ते आठवलं, मग म्हटलं चला पटकन व्हिडिओ काढा तुम्हाला सांगावं. तर अशा पद्धतीने बरेच जण पेपर पॅटर्न पण मागवते. तर ही काळजी पहिल्यांदा घ्या आणि नंतर मागवा. तर आता ही ब्लाऊज शिवायचं चालू आहे. माझा नेटचा आहे बघा पूर्ण. ह्याला मटका गळा ते पानगळा आहे आणि वरून सगळं नेटचं घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. तर ही समोरचं शिवून झाले मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं. आता हे प्रिन्सचं आहे समोर असं आहे. आता समोरचा भाग शिवून झाला आणि पाठीमागं पण त्याला डिझाईन आहे. तर जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे गळा काढायचा. जर असे जर गळे आले ना, तर त्या पद्धतीने करायचं म्हणजे व्यवस्थित बसतं. जसं त्याच्यावर डिझाईन आहे तसं पण जरी तुम्ही काढलं तरी पण बसू शकते. आता हे घागऱ्याला पण कमी करायचे त्याच्या उंचीनुसार आणि घागऱ्याचं एक तुमच्याकडे जर म्हणजे समजा असं कस्टमर आले तर घागऱ्याचं माप घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही घागऱ्याची उंची, परत त्याची सीट किती, त्याला किती लागते कंबर, त्याप्रमाणे तुम्ही फिटिंग करून द्यायचं. कारण घागरा हा मोठा येतो, जे त्याच्या मापानुसार येत नाही. मग काय करायचं त्यावेळेस तुम्ही बरोबर त्याचं माप बघायचं आणि मापानुसार ते करायचं म्हणजे व्यवस्थित बसतो. नाहीतर मोठा तरी होतो म्हणजे शक्यतो मोठाच असतो, खाली लोळतो. असा बरोबर आला पाहिजे. मग त्याचं फिटिंग तुम्ही करायचं व्यवस्थित. माप घ्यायचं कमरेचं, उंचीचं आणि सीटचं त्यानुसार तुम्ही. पण एवढंच की थोडं त्याचं मशीनवरती करायला हे करावं लागतं, व्यवस्थित करावं लागतं म्हणजे काळजी घेऊन, कापून. आता हे घागरा पण मोठा आहे, मग त्यासाठी तुम्हाला मी सांगते की त्या पद्धतीनं करावं लागते म्हणजे व्यवस्थित बघून करावं लागते. नाहीतर चुका झाल्या तर मग चुकाच होतात. मग कस्टमरचं तुम्हाला बोलणं खावं लागतं आणि तुम्ही काम व्यवस्थित केलं तर तुम्हाला कस्टमर पण बोलणं भेटत नाही व्यवस्थित. आपल्याकडे डबल कस्टमर परत येतात. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तो पण सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर नवीन व्हिडिओ भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.